112 बेड्सची सोय करण्यात आली आहे। तरी दृश्य आपण सध्या पाहतोय मुंबईतली दृश्य आहेत। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते महत्त्वाचे नेते छगन भुजबळ हे आता या ठिकाणी दाखल झाले आहेत। आपण पाहतोय छगन भुजबळ रिटर्न्सचा हा भाग पाहतोय। आज मंत्रिपदाची शपथ छगन भुजबळ घेणार आहेत आणि त्यासाठी 10 वाजता राजभवनात हा मंत्रिपदाची शपथ घेण्याचा कार्यक्रम होणार आहे। त्यासाठी ते दाखल झाल्याचं कळत आहे। अगदी काही क्षणापूर्वी आपल्या निवासस्थानावरून ते निघाले होते, मात्र आता ते या ठिकाणी पोहोचले ज्या ठिकाणी ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। आपण पाहतोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। आज महत्त्वाची एक घडामोड घडणार आहे राज्याच्या राजकारणात, ती म्हणजेच नाराज छगन भुजबळ हे आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। खरं तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचं एक पद मंत्रिपद जे आहे ते रिक्त झालं होतं, कारण की मुंडे जे आहेत त्यांचं पद रिक्त करण्यात आलं होतं। त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा हे जे मंत्रिपद रिक्त झालंय तेच छगन भुजबळ यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। 10 वाजता राजभवनात हा जो कार्यक्रम आहे तो पार पडणार आहे आणि त्यानुसार आता छगन भुजबळ या ठिकाणी दाखल झालेत। गाड्यांचा ताफा आपण पाहतोय, त्यांचे अनेक समर्थक राज्यभरामध्ये जल्लोष करताना दिसत आहे। अखेर छगन भुजबळांची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री होतीये। त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं होतं म्हणून जाहीर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। जहां नहीं सहना वहां नहीं रहना असं ते म्हणाले होते, मात्र आज त्यांचं नवं वक्तव्य समोर आलं। आज ते म्हणाले ऑल इज वेल देन एंड इज वेल, म्हणजे ज्याचा शेवट चांगला ते सगळं काही चांगलं असं माध्यमांशी बोलताना छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे। आणि त्यानुसार आपण पाहतोय त्यांची नाराजी दूर झाल्याचं आता कळत आहे आणि आज मंत्रिपदाची ते शपथ घेणार आहेत। जे मंत्रिपद राज्याच्या राजकारणातलं रिक्त झालं होतं ते भरून निघण्याची शक्यता आहे। एका नव्या मंत्र्याचा मंत्रिमंडळात आज समावेश होतोय। छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी अनेक महत्त्वाची पदं स्वीकारली आहे। तर काही वेळापूर्वी आपण पाहतोय त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता। काय प्रतिक्रिया दिली होती पाहूयात। असं आहे, हे सगळं 8 दिवसापूर्वीच ठरलं। मीटिंग झाली आमच्या 8 दिवसापूर्वी, तेव्हा सगळं ठरलं आणि मग जे आहे अगोदर सोमवारी परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीचं ठरलेलं आहे। ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। तर आपण पाहतोय काय म्हणाले छगन भुजबळ, ज्याचा शेवट चांगला ते सगळं काही चांगलं। आणि यावरूनच दिसून येत आहे की छगन भुजबळांची नाराजी अखेर दूर झालेली आहे। खरं तर त्यांना डावलण्यात आलं, त्यानंतर त्यांनी पक्षातून बाहेर जाण्याचं एक मंत्रिपद मिळतंय, या गोष्टीचा आनंद आहे आणि निश्चितच याचा फायदा नाशिक जिल्ह्याच्या विकासाला होईल। छगन भुजबळ दादा भुसे यावेळी बोलत होते। नाशिकचे ते एक महत्त्वाचे नेते आहेत। मंत्रिपद नाशिकमध्ये त्यांच्या स्वरूपात आहे आणि छगन भुजबळ हे देखील नाशिकचेच आहेत, त्यामुळे आता नाशिकला अजून एक मंत्रिपद नाशिकच्या पारड्यात पडताना दिसतंय। यावेळी दादा भुसेंनी महत्त्वाचं विधान केलंय। आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत थेट त्या ठिकाणाहून जोडल्या गेल्यात। रुपाली, काय सांगा सध्याची नेमकं तिथली सगळं वातावरण कसं आहे? कोण कोण महत्त्वाचे नेते दाखल झालेत? रुपाली यांच्याशी काही कारणास्तव आपला संपर्क होऊ शकत नाहीये। थोड्या वेळात आपण त्यांच्याकडे जाऊ, मात्र आपण पाहतोय की ओबीसी नेता म्हणून छगन भुजबळांकडे पाहिलं जातं। धनंजय मुंडे यांचं पद गेलं, त्यानंतर ही जी जागा आहे ओबीसी वोट बँक किंवा ओबीसी नेत्याची जी पद आहे ते रिकामं झालं होतं, मात्र आता तेच पद पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्या स्वरूपामध्ये यांच्या रूपामध्ये पुन्हा एकदा भरलं जाण्याची शक्यता आहे। ओबीसी नेता ओबीसी चेहरा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात येतोय। पुन्हा एकदा आपण आपल्या प्रतिनिधींकडे जातोय, रुपाली यांच्याकडे जातोय। रुपाली, कोणकोणते महत्त्वाचे नेते दाखल झालेत? सध्याचं काय वातावरण? तर तांत्रिक अडचणी आपल्याला सध्या येत आहेत। रुपाली यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र आपण ही दृश्य पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय। राजभवनामध्ये आपण पाहतोय की छगन भुजबळ यांचा ताफा दाखल झालेला आहे आणि त्यांच्यासोबत अनेक महत्त्वाचे नेते मंत्री सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत। 10 वाजता खरं तर शपथविधी होणार आहे। दादा भुसे आपण काही वेळापूर्वी पाहिले, तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा हजर राहणार आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे। मी निश्चित एक राज्याचा मंत्री म्हणून त्यांचे सर्वांचे आभार मानेल। जाऊ द्या गाडी, चला जाऊ द्या गाडी, चला जाऊ द्या गाडी, ओके ओके।
छगन भुजबळ आज आपण पाहतोय त्यांचा मंत्रिमंडळमध्ये समावेश होणार आहे. आज ते शपथ घेणार आहेत आणि नाशिकला अजून एक मंत्रिपद मिळणार आहे. त्यामुळे नाशिकचा नक्कीच विकास होईल असं दादा भुसे म्हणाले. म्हणाले की अजून किती जणांचं मला माहिती नाही. एकच जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रिक्त आहे. त्या जागेवरती भुजबळ साहेबांचा नवीन काही राजकीय भूकंप नाही. काय थँक्यू सर वेळोवेळी त्यांनी महीना अभी बताया तर पुन्हा एकदा आपण आपल्या प्रतिनिधींकडे जातोय, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. रुपाली, आपल्याला आवाज येतोय? निर्णय त्या ठिकाणी घेतला ना, त्याच्यामुळे भुजबळ साहेबांची शपथ त्या ठिकाणी होते आहे. एवढंच नाही. आज भुजबळ साहेबांची शपथ त्या ठिकाणी आहे. आम्ही सर्वांनी मिळून एकत्रित बसून हा निर्णय घेतला. धन्यवाद. आपण पाहत आहोत. खरं तर राजभवनावरती सध्या मोठी हालचाल चालू आहे. थोड्याच वेळामध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा शपथविधी पार पडणार आहे आणि यासाठी राष्ट्रवादीचे आणि महायुतीचे सगळेच महत्त्वाचे नेते मंडळी सध्या आपण पाहत आहोत की राजभवनावरती दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी सुनील तटकरे यांच्यासह जे सरकारमधले सगळे महत्त्वाचे नेते मंडळी आहेत, मंत्री आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. जशा पद्धतीने छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळापासून आणि सरकारपासून खरं तर लांब ठेवण्यात आलं होतं, त्याच्यानंतर सुद्धा आपण पाहत आहोत की छगन भुजबळ यांनी वेळोवेळी या सगळ्या संदर्भातली नाराजी बोलून दाखवली होती. आणि आज जेव्हा खरं तर त्यांचा शपथविधी पार पडत आहे त्यावेळी सुद्धा छगन भुजबळ जेव्हा घरातून निघाले होते तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की हा जो सगळा निर्णय आहे तो मागच्या 8 दिवसापूर्वीच झालेला होता आणि आज मंगळवारचा दिवस आहे. आज सगळेच नेते मंडळी, सगळे मंत्री खास करून मुंबईमध्ये उपस्थित असतात आणि त्याच्यामुळे आजच्या दिवशी हा शपथविधीचा अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलंय, त्यांचं मी अभिनंदन करतो. ट्रॅफिक मागे जाम झालं ट्रॅफिक. तर एक मोठी बातमी आपण आत्ताची पाहतोय ती म्हणजे भुजबळांना मंत्रिपद दिलं गेलं. जरांगे मात्र यावरून संतापलेत. अजित पवारांनी मोठी चूक केली अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे. भुजबळांना मंत्रिपद दिलं त्यामुळे फडणवीसांचा डाव असू शकतो अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. गोष्ट मात्र खरी आहे की अजितदादाला हे असले इगार का सुस्तेत कळत नाही की इतक्या जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा ते अजितदादांना का कळत नाही. आणि त्याचबरोबर अजितदादांचे जे आमदार आहेत, सगळे मंत्री आहेत, यांना बी का लक्षात येत नाही की तुमच्या मतदारसंघातले म्हणजे जे अजितदादाचे राज्यातले आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या मतदारसंघात जे मराठ्यांचे पोर आहेत त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत, शिक्षण मिळणार आहेत, राज्याच्या केंद्राच्या योजना मिळणार आहेत, सुविधा मिळणार आहेत, नेमक्या त्याच मिळून आहेत म्हणून तो हमेशा विरोध करतो मराठा समाजाला, मराठा समाजाच्या आरक्षणाला. हे जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा? कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे. अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करतायत. कारण याला मंत्रिपद दिलं म्हणून म्हणत नाहीत आम्ही, कारण हे जातीवादी असणारे लोक पोसायचं काम कोण करतंय तर फक्त अजितदादा. तर आपण पाहतोय जरांगेंनी संताप व्यक्त केलेला आहे. कारण की आपण मराठा आंदोलनाच्या वेळेस पाहिलं होतं की जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये नेहमी वाद प्रतिवाद होत होते आणि त्यानुसारच आता ओबीसी चेहरा म्हणून जेव्हा छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळतंय त्यावरून आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील संतापलेत. त्यांनी थेट अजित पवारांवरती निशाणा साधला आहे की हा निर्णय चुकलेला आहे. तर सोबतच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे की हा जो निर्णय तो फडणवीसांचा असू शकतो अशी शंकाही त्यांनी व्यक्त केलेली आहे. आपली उघड नाराजी यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतलं जात आहे आणि यावरून मनोज जरांगे पाटील हे नाराज असल्याचं कळत आहे. त्यांना हा निर्णय पटला नाही आणि त्यांनी हा निर्णय या विरोधातला निषेध जो आहे तो व्यक्त करून दाखवला आहे. थेट त्यांनी सांगितलं आहे की हा जो निर्णय घेण्यात आला आहे हा चुकीचा आहे असं ते अजित पवारांना उद्देशून म्हणालेत. एकंदरीतच राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड आज घडतीये. राजभवनासमोर अनेक गाड्यांचा ताफा येतोय आणि त्यामध्ये मंत्री येताना आपण दिसत आहेत. आपण पाहिलं उदय सामंत आले, सुनील तटकरे आले,
सोबत दादा भुसे दिसले. अनेक महत्त्वाचे नेते या ठिकाणी दाखल होत आहेत. सगळ्यात पहिले ते छगन भुजबळांचा ताफा राजभवनामध्ये दाखल झाला होता, कारण आज राजभवन हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी छगन भुजबळ यांचा मंत्रिपदाची शपथ होणार आहे. ही दृश्य आपण पाहतोय. छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे, प्रवेश होणार आहे म्हणून त्यांचे कार्यकर्ते राज्यभरात जल्लोष करताना दिसत आहेत. येवल्यामधली दृश्य आपण थेट पाहतोय. येवल्यामध्ये सध्या त्यांचे समर्थक अगदी पेढे वाटून आतषबाजी करून आपला आनंद व्यक्त करताय. जेव्हा छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावललं गेलं होतं तेव्हा याच समर्थकांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. राज्यभरात निदर्शनं त्यांनी केली होती आणि त्यानंतर आज आपण पाहतो या निर्णयाचं ते स्वागत करताय, आपला जल्लोष ते व्यक्त करताय. छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरती वर्णी लागल्यानंतर येवल्यामध्ये भुजबळांच्या समर्थकांनी अशा प्रकारे जल्लोष केलेला आहे. छगन भुजबळ हे आज राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहे आणि म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद पाहायला मिळतोय, उत्साह पाहायला मिळतोय. एकमेकांना पेढे भरवले जात आहेत, आतषबाजी केली जाते, जल्लोष केला जातोय, घोषणाबाजी केली जाते. नाशिकच्या राजकारणातलं एक मोठं नाव म्हणून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे पाहिलं जातं. खरं तर त्यांच्या नावासमोर ज्येष्ठ लागतं तेव्हाच कळतं की त्यांचा या राजकारणात, राज्याच्या राजकारणात किती मोठा प्रदीर्घ अनुभव आहे. आणि अशा एका मोठ्या नेत्याला जेव्हा मंत्रिपदातून डावलण्यात आलं होतं त्यावेळी त्याचे विपरीत परिणाम झाले होते. अनेक त्याचे आपण पाहतोय लोकांनी रोष व्यक्त केला होता, मात्र तेच आता जल्लोष व्यक्त करतायत. तर मोठी बातमी आपण सध्या पाहतोय. पालकमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार असाही प्रश्न आता उपस्थित होतोय. 3 मंत्री असल्यानं राष्ट्रवादीकडे पालकमंत्रीपद जाणार का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. भुजबळांची मंत्रिपदावरती वर्णी लागली आहे. आज ते शपथ घेणार आहेत आणि याच ट्विस्टमुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा तीव्र झाली आहे. आपल्या नाशिक जिल्ह्याला परत एक मंत्रिपद मिळतंय, या गोष्टीचा आनंद आहे आणि निश्चितच याचा फायदा नाशिक जिल्ह्याच्या विकासाला होईल. एकच जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रिक्त आहे, त्या जागेवरती भुजबळ साहेबांचा नवीन काही राजकीय भूकंप नाही. काय एकच जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रिक्त आहे, त्या जागेवरती भुजबळ साहेबांचा नवीन काही राजकीय भूकंप नाही. काय तर सध्या राज्यामध्ये 2 ठिकाणांवरनं पालकमंत्री पदावरनं अजूनही कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. खरं तर रायगडचं पालकमंत्रीपद आणि नाशिकचं पालकमंत्रीपद या दोन्ही पदांना स्थगिती देण्यात आली होती आणि अशात आता नाशिकच्या राजकारणात मोठी घडामोड घडते. म्हणजे छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा एंट्री होती आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं जात आहे आणि त्यामुळे आता तिथल्या पालकमंत्रीपदाबद्दल पुन्हा एकदा राष्ट्रवादी आग्रही असल्याचं जेव्हा दिसलं होतं, तर आता छगन भुजबळ यांच्या नावासाठी सुद्धा आग्रह केला जाऊ शकतो का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदामध्ये आपण पाहिलं तर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या ओढा ताण सुरू असल्याचं कळतंय. गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर स्थगिती देण्यात आली होती. तरीसुद्धा जेव्हा महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ध्वजवंदन झालं तेव्हा ते गिरीश महाजन यांच्याच हस्ते झालं आणि त्यामुळे बोललं जात होतं की कदाचित यावर शिक्कामोर्तब झालाय. यावरती लक्ष्मण हाके जे आहेत ओबीसी नेते, ओबीसी आंदोलक, त्यांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं माननीय छगनरावजी भुजबळ यांना मंत्रिमंडळात थोडा उशिरा का होईना स्थान दिलं, त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो. आणि ओबीसींच्या दृष्टिकोनातून छगनरावजी भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश आवश्यक होता, पण ओबीसीचं आरक्षण आणि आरक्षणामधली घुसखोरी हे खरं तर ओबीसी नेते यांच्या समोरचे येऊ घातलेल्या पंचायत राज निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक आव्हानाचे प्रश्न आहेत. माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं निश्चित या लढाईला बळ भेटणार आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन माननीय भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळातला समावेश येतो झाकी आहे. पुढे जाऊन जयंत पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळे केंद्रामध्ये यांचा मंत्रिमंडळातला समावेश येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राला पाहायला भेटेल. या सर्वांना सदिच्छा आहेत, पण आमच्या ओबीसीच्या प्रश्नावर जर तुम्ही भूमिका घेणार नसाल तर मात्र गाठ ओबीसी चळवळीशी आहे.